नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 17 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत 11,944. एक्सचेंजेस आहेत 409. मार्केट कॅप आता पोहोचलेला आहे $2.121 ट्रिलियन. 110.5 बिलियन पर्यंत ऑलमोस्ट ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. बिटकॉइनचा डॉमिनन्स थोडासा वाढलेला आहे, 42% पोहोचलाय. इथिरियमचा सुद्धा थोडासा डॉमिनन्स वाढलाय, 19.2% पोहोचलाय. चेक करूया ट्रेडिंग. आता सध्या ट्रेंडिंग काय आहे तर शिबा इनू आहे आता ट्रेंडिंग, जवळजवळ 31% वाढलाय 24 तासांमध्ये. नंतर स्मूथ लव पोशन नावाचं एक आहे जे खूप जण शोधतायत आता, ते पण 4.25% जवळजवळ कमी झालेलं आहे. ग्रॅव्ही टोकन नावाचं एक टोकन आहे जे 3042% वाढलंय 24 तासांमध्ये. बिगेस्ट गेनर्स जर बघितले तर मॅटिक वर्स नावाचं एक आहे जे 6126% वाढलाय 24 तासांमध्ये. ग्रॅव्ही टोकन 3042% वाढलाय. आणि गिब्स स्वॉप नावाचा एक प्रकार आहे तो 239% ग्रोथ दिलेली आहे. रिसेंटली जे लिस्टेड आहेत त्यातले 3 आहेत. डॉट मॅट्रिक्स $0.0002345 एक आहे. फोक वॉरियर्स नावाचं एक आहे टोकन नवीन, $1.82 अवेलेबल आहे. गेम फाय प्रोटोकॉल आणखीन एक आहे जे जवळजवळ $0.50 आसपास आहे. आणि हे 3 नवीन लिस्ट झालेले आहेत. आणखीन बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता इथून नवीन लिस्टेड कोणते कोणते आहेत. आपण टॉप 10 चेक करूया. त्यातल्या आधी आपल्याला बघायचं राहिलंय मार्केट कॅप टोटल आहे $2.12 ट्रिलियन आणि जवळजवळ 2% मार्केट कालपेक्षा खाली आलेलं आहे. आपण चेक करूया टॉप 10 क्रिप्टो करन्सीजची काय कंडिशन आहे. पहिल्या नंबरला बिटकॉइन $47,351, 0.5% कमी झालाय कालपेक्षा आणि जवळजवळ 3.39% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. $889.237 बिलियन मार्केट कॅप आहे. सेकंड रँकला इथिरियम आहे $3,459 आता मिळतोय, 3.29% कमी झालाय कालपासून आणि 4.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $405.822 बिलियन मार्केट कॅप आहे. तिसऱ्या नंबरला कार्डेनो आहे $2.37 आता मिळतोय, जवळजवळ 2.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 2.25% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $75.636 बिलियन एडीएचं म्हणजे कार्डेनोचं मार्केट कॅप आहे. चौथ्या नंबरवरती बायनान्स कॉइन आहे $410 आता मिळतोय, 3.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 1% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $68.75 बिलियन मार्केट कॅप आहे. 5व्या नंबरला टेदर नावाचा स्टेबल कॉइन आहे, $1 मिळतोय सध्या, $68.270 बिलियन मार्केट कॅप आहे. रिपल 6व्या नंबरला $1.06 मिळतोय, 3.25% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 1.30% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $49.446 बिलियन मार्केट कॅप आहे. 7व्या नंबरला सोलाना आहे, $139.19 मिळतोय, 10.25% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 20.5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. हा कमी होण्याच्या मागे मुख्य कारण हे आहे की त्याची प्रचंड ग्रोथ झाली होती आणि त्यानंतर काय झालेलं आहे की 2 दिवसांपूर्वी त्यांचं नेटवर्क कम्प्लिटली क्रॅश झालं होतं. तर लोकांनी त्याच्यामधनं बऱ्याच जणांनी एक्झिट केली असेल, घाबरले असतील लोक, पण आता मात्र नेटवर्क परत सुरू झालेलं आहे. आय थिंक डेव्हलपर्सने त्यांचा धडा घेतला असेल की कुठल्या प्रकारचा अटॅक होता, त्यानुसार काय चेंजेस केले पाहिजेत आपल्या ब्लॉकचेनमध्ये आणि नोडच्या सॉफ्टवेअरमध्ये ते त्यांनी नक्कीच करावेत आणि पुढे जाऊन असा प्रॉब्लेम होणार नाही अशी काळजी घ्यावी. ऑल द बेस्ट त्यांना. सोलानाचं मार्केट कॅप आहे आता $41.2 बिलियन. 8व्या नंबरला डीओटी म्हणजे पोल्का डॉट आहे, $33.64 मिळतोय, 3.25% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 14.12% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $33.156 बिलियन मार्केट कॅप आहे. 9व्या नंबरला डोज कॉइन आहे, $24.23 मिळतोय किंवा $0.2423 मिळतोय, 1% ग्रोथ दिली आहे 24 तासांमध्ये आणि 0.5% लॉस झालेला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $31.5 बिलियन मार्केट कॅप आहे. USDC म्हणजे 10व्या नंबरला आणखीन एक स्टेबल कॉइन आहे, सर्कल कंपनीचा, $1 मिळतोय, $29.255 बिलियन मार्केट कॅप आहे. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी. आजची पहिली बातमी आहे, बिटकॉइन सीज क्वाईट हेल्दी कन्सॉलिडेशन ऑन $200 मिलियन बिटकॉइन ऑप्शन्स एक्सपायरी डे. तर शुक्रवारी म्हणजे आज $200 मिलियन ऑप्शन्सचे कॉन्ट्रॅक्ट जे होते ते एक्सपायर होणार होते आणि ते एक्सपायर होणार म्हणजे त्या एक्सपायरीच्या नंतर बऱ्यापैकी बिटकॉइन खाली आलाय, पण हे आता गरजेचं होतं, अतिशय खालीही नाही गेलेला आहे
आणि खूप वरही नाही गेलेला आहे. म्हणजे लोकांनी घाबरून विकत घेतले होते थोडेफार समजा, त्यामुळे थोडा वर गेला. पण आता लोकांनी ज्यांनी शॉर्ट केलेले होते त्यांनी थोडेफार विकले असतील, की बाबा त्यांनी सुटकेचा निशाणा टाकला असेल, की आता एवढी पण वाढली नाहीये प्राइस की आमचे शॉर्ट्सचे कॉन्ट्रॅक्टसाठी आम्हाला नुकसान भोगावं लागेल. त्यामुळे एक हेल्दी कन्सॉलिडेशन आता झालेलं आहे असं म्हणू शकतो. आणि इथून आता बिटकॉइन जेव्हा परत वर येईल तेव्हा खूप जोरदार प्रकारे येऊ शकतो, असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. 200 स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स ऑन कार्डेनो बट देअर्स अ कॅच. तर 200 स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आता कार्डेनोच्या ब्लॉकचेन वरती लॉन्च ऑलरेडी केलेले आहेत, पण ते एक्झिक्यूट होऊ शकत नाहीत. ते टाइम लॉक्ड आहेत. तर ते कधी त्यांचं टाइम लॉक ओपन होणार आहे हे डीपॅरालिसिस केल्याशिवाय कळणार नाही, आणि त्यांनी काहीही डेट वगैरे दिलेल्या नाहीयेत. सो अलान्झो हार्ट फोर्क झालेला आहे. कार्डेनोमध्ये केपॅबिलिटी आहेत आता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट करायच्या, पण काही लोकांचं म्हणणं आहे 2000 स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहेत. काही लोक म्हणतात की 200 स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी रेडी आहेत एक्झिक्यूट व्हायला, पण ते एक्झिक्यूट होऊ शकत नाही जोपर्यंत त्यांचा टाइम लॉक पिरियड संपत नाही तोपर्यंत. तर थोडी वाट बघावी लागेल आणखीन, आणि जेव्हा ते टाइम लॉक पिरियड संपून ऍक्च्युअल स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होईल कार्डेनोवरती, त्यानंतर बघायचं की प्राइस मुवमेंट काय होते, किंवा मे बी अँटिसिपेशन मध्ये ऑलरेडी प्राइस वर गेली असेल आणि आता खाली जाऊ शकते, सांगता येत नाही. पुढची बातमी बघूया. $1.2 बिलियन इन इथर विड्रॉन फ्रॉम सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेस इन रेकॉर्ड डेली आउटफ्लो. तर 24 तासांमध्ये $1 बिलियन पेक्षा पण जास्त अमाऊंटचे इथिरियम लोकांनी आपापल्या सेंट्रलाइज एक्सचेंजेस मधून काढून आपापल्या वॉलेटमध्ये काढून ठेवलेले आहेत. याचा अर्थ थोडक्यात आता परत एकदा सप्लाय शॉक इथिरियम मध्ये येऊ शकतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये विड्रॉल्स चालू आहेत. थोडक्यात सप्लाय कमी, डिमांड जास्त, आणि जोरदार मार्केट मुवमेंट होऊ शकते. मागच्या वेळी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती प्राइस वाढली होती, असंच मोठ्या प्रमाणात जेव्हा इथिरियम विड्रॉल चालू होते तेव्हा. सो थोडंसं लक्ष ठेवा, अभ्यास करा आणि मार्केटचा त्यानुसार एन्जॉय पण करा. पुढची बातमी. एल सल्वाडोर्स क्रेडिट रेटिंग कुड टेक अ हिट अमिड बिटकॉइन अडॉप्शन, वॉन्स S&P ग्लोबल. आता स्टँडर्ड अँड पुअर नावाची जी कंपनी आहे ती बऱ्याच देशांचं, बऱ्याचशा एंटिटीजचं क्रेडिट रेटिंग चेक करते, किंवा मग व्हॅल्युएशन्स देते, प्राइजेस चेक करते वेगवेगळ्या गोष्टींच्या. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता एल सल्वाडोरचं क्रेडिट रेटिंग कमी होऊ शकतं, कारण त्यांनी बिटकॉइनला लिगल टेंडर बनवलेलं आहे. तर त्याचा डायरेक्टली, मला तरी असं वाटत नाही की डायरेक्टली काही इम्पॅक्ट आहे. ओव्हरऑल त्यांच्या इकॉनॉमीवरती वाईट इम्पॅक्ट पडू शकतो जर मार्केटची प्राइस खूपच खाली गेली तर. पण जर लोकांनी अडॉप्शन आत्ता केलेलं असेल, मे बी 2 वर्षानंतर प्राइस परत जेव्हा वर येईल तेव्हा त्यांना काहीतरी फायदा होईल. सो ओव्हरऑल याचा काय नक्की इम्पॅक्ट आहे मेन मार्केटवरती हे आत्ता कोणी प्रिडिक्ट नाही करू शकत. पण थोडक्यात काय की निगेटिव्ह मुवमेंट सुद्धा होतात क्रिप्टो करन्सीजमध्ये, आणि जेव्हा बेअर मार्केट असेल तेव्हा प्रॉब्लेम होऊ शकतो असं त्यांना वाटतंय. पण जर तुम्ही क्रिप्टो करन्सीज मध्येच अर्न करत असाल आणि क्रिप्टो करन्सीज मध्येच स्पेंडिंग करत असाल तर मला वाटत नाही की याच्यामध्ये फार काही मोठा फरक पडू शकतो. कारण तुम्ही जर रोज काहीतरी अर्न करताय बिटकॉइनमध्ये तर तुम्हाला मिळणारे बिटकॉइन सुद्धा वाढतील जेव्हा बिटकॉइनची प्राइस कमी झालेली असेल, आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली बिटकॉइनमध्ये प्राइस लिहायला लागाल काही गोष्टींची, जसं एल सल्वाडोरमध्ये आता हळूहळू पॉसिबल होईल की जर त्यांनी प्राइजेसच बिटकॉइनमध्ये ठेवायला लागले, USD कम्प्लिटली काढूनच टाकला, किंवा मग फ्युचरमध्ये 2 वर्षांनी 4 वर्षांनी जेव्हा पण ते USD काढून ठेवतील आणि प्युअरली बिटकॉइनमध्ये ट्रान्झॅक्शन व्हायला लागतील, तेव्हा मात्र मार्केटमध्ये बिटकॉइनची प्राइस किती वर गेली खाली गेली याच्यापेक्षा बिटकॉइनच्या समोर बाकीच्या करन्सीजची प्राइस कुठे गेली हे मॅटर करायला लागेल. म्हणजे थोडक्यात माझं म्हणणं असं आहे की जेव्हा 7 लाख रुपयाला एक बिटकॉइन मिळतो आणि तिथून आपण मार्केट मूव्ह होता आणि नंतर दिसायला लागतं की 51 लाख रुपयाला एक बिटकॉइन मिळतोय, तर त्यावेळी फक्त बिटकॉइनची प्राइस वाढत नाहीये तर रुपयाची पण प्राइस कमी होतीये, असं माझं म्हणणं आहे. पुढच्या बातमीकडे बघूया. शिबा इनू jumps 40% ऑन इलॉन मस्क क्रिप्टिक एन्डॉर्समेंट, Coinbase लिस्टिंग. तर 2 गोष्टी झालेल्या आहेत की इलॉन मस्कने हा ट्विट केला होता, याच्यानंतर ऍक्च्युली फ्लोकी नावाचं शिबा फ्लोकी नावाचं जे टोकन आहे त्याची प्राइस 9,000% की काहीतरी वाढली होती, बहुधा काल परवाचीच बातमी होती, आणि 900% वाढली होती. आणि याच एका पोस्टवरती ज्याच्यामध्ये त्याचं काहीही म्हणणं नाहीये की शिबा इनू बद्दल त्याने काही म्हटलेलं नाहीये किंवा मग डोज बद्दलही काही म्हटलेलं नाहीये. मे बी हा त्याचा स्वतःचा पेट टॉक सुद्धा असू शकतो. फ्लोकी नावाचं ऍक्च्युली एक ब्रीड असतं, तर ते बघून सुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणावरती विकत घेतलेले आहेत शिबा इनू, आणि 40% ग्रोथ झालेली आहे शिबा इनूच्या प्राइसमध्ये एका दिवसामध्ये. त्यातल्या त्यात कॉइनबेसला सुद्धा लिस्टिंग झालेलं आहे शिबा इनूचं, आणि
इथून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती इन्फ्लक्स आलेला असेल कॅपिटलचा आणि त्यानुसार पण प्राइस वाढली असेल. तर मेम कॉइन असून सुद्धा एवढा मोठा ग्रोथ देणारे खरंच आश्चर्यकारक गोष्ट आहे. तुम्हाला नक्कीच अभ्यास करून तुम्ही काही मुवमेंट्स करायचे असतील, तुम्हाला काही डिसिजन घ्यायचे असतील तर घ्या. कारण जसे हे वर जातात तसे हे खालीही येऊ शकतात. 400%, 500% ही ग्रोथ नॉर्मल नाहीये. त्यामुळे सांभाळून डिसिजन्स घ्या आणि कायम बाय द डिप्स अँड हॉडल हा फंडा लक्षात ठेवा. शॉर्ट टर्म साठी खेळायला जाऊ नका. 2 दिवस 4 दिवसांच्या ग्रोथसाठी. म्हणजे थोडक्यात म्हणजे माझं म्हणणं काय की तुम्ही असं करू नका की तुमच्या मेन जे डिसायझिव्ह कमाई असते किंवा मग तुमचे जे रिक्वायर्ड अमाऊंट्स असतात की तुम्हाला समजा 2 महिन्यांनी काहीतरी कुठल्या तरी कामासाठी लागणार आहेत पैसे, तर तुम्ही असं विचार करून क्रिप्टोमध्ये एंट्री करू नका की मी आता आज एंट्री करतो क्रिप्टोमध्ये, शिबा इनू घेतो किंवा कुठला तरी कॉइन घेतो आणि मला पण बाकीच्यांसारखे 400%, 500% ग्रोथ मिळेल आणि मग मी माझं कामही सांभाळेल आणि मला प्रॉफिटही होईल. डू नॉट डू दिस. फार रिस्की गेम्स आहेत, फार रिस्की मार्केट्स आहेत. त्यामुळे फक्त अभ्यास करत राहा ऍटलिस्ट 6 महिने तरी. त्यानंतर कुठे हात लावायचा असेल तर लावा. तेही तुम्ही अॅनालिस्टला भेटून ऍडवाइस घ्या. लिगल ऍडवाइस, टॅक्सेशनच्या हिशोबाने ऍडवाइस, रेग्युलेटरी ऍडवाइस, सगळे ऍडवाइस, फायनान्शियल ऍडवाइस घ्या. त्यानंतर तुम्ही कुठे जर काही करायचं असेल तर करा. तोपर्यंत करू नका. मी सजेस्ट करत नाही की तुम्ही क्रिप्टो करन्सीजला हात लावावा शॉर्ट टर्मसाठी. लॉंग टर्मसाठी हात लावताना तुम्हाला प्राइस सुद्धा बघायची गरज नाही असं मी क्लिअरली म्हणतो. सो लॉंग टर्मचा जर तुमचं विजन असेल 5 ते 10 वर्ष, तर तुम्हाला आता कुठल्या क्रिप्टो करन्सीची प्राइस बघायची सुद्धा गरज नाहीये. फक्त जर शॉर्ट टर्म मध्ये खेळणार असाल, मिड टर्म मध्ये खेळणार असाल तर प्रॉपर अभ्यास करून, होमवर्क करून मग हात लावा. आणि बाईंग आणि सेलिंग करणार असाल लॉंग, समजा आज काहीतरी विकत घेतलं, 6 महिन्यांनी विकणार असाल, 8 महिन्यांनी विकणार असाल, 2 वर्षांनी विकणार असाल तरी ओके आहे. पण जर शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणार असाल तर मग खूपच रिस्की आहे. लेव्हरेज वापरू नका. ऑप्शन्स ट्रेडिंग जास्त करू नका. खूप रिस्की गेम्स आहेत. प्युअर अभ्यास करा. फक्त 6 महिने त्यानंतर काहीतरी तुम्ही विचार करू शकता. पुढची बातमी घेऊया. बायबिट क्रिप्टो एक्सचेंज सस्पेंड्स सर्व्हिसेस इन साऊथ कोरिया. तर जसं एक्सपेक्टेड होतं तसंच आता सुरू झालेलं आहे. ऍटलिस्ट अराउंड 30-40 एक्सचेंजेस बंद होतील आता एक एक करून साऊथ कोरियामध्ये. कारण त्यांनी खूपच स्ट्रिक्ट रेग्युलेशनसाठी त्यांनी नॉर्म्स टाकलेले आहेत. आणि ही सॅड न्यूज आहे ऍक्च्युली की इनोव्हेशनला असं ठेचलं जात आहे. पण दुसरा मार्ग नाहीये. सध्या तरी सेंट्रलाइज प्लेयर्सच स्ट्रॉंग आहेत. त्यांचं ऐकावंच लागणार आहे सगळ्यांना. मे बी बायबिट सारख्या एक्सचेंजने जर समजा एखादं डेक्स सुरू केलं तर मला नाही वाटत की कुठले रेग्युलेटर त्यांना हात लावू शकतील किंवा थांबवू शकतील. असो, पुढच्या बातमीकडे बोलूया. बिटकॉइन साईड चेन बेस्ड एसटीओ अप्रूव्ड बाय जर्मन रेग्युलेटर. तर साईड चेन म्हणजे काय की एक मेन ब्लॉकचेन चालू आहे तर त्याच्यावरतीच त्याला एक पार्क केलेली अशी एक साईड चेन आहे की जे प्रत्येक वेळी सगळे ट्रान्झॅक्शन सेटल त्याच्यावरती करत नाही, पण ग्रुप करून मग ते त्याच्यावरती सेटलमेंट केलं जातं. तर साईड चेन बिटकॉइनची एक तयार करून त्याच्यावरती एक सिक्युरिटी टोकन ऑफरिंग इश्यू केलेलं आहे बाफिन या कंपनीच्या थ्रू. आणि त्या कंपनीचं नाव आहे एक्झॉर्डियम आणि त्यांच्या टोकनचं नाव आहे एक्सोयू टोकन. आणि हे अवेलेबल असणारे स्टॉकर नावाच्या मार्केट प्लेसवरती. जर्मनीतल्या रेग्युलेटरने याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. ही खूप मोठी बातमी आहे. आणि तुम्ही जर खरंच बघायला गेलात तर आता तुम्हाला आढळेल की अमेरिकेपेक्षा जास्त इनोव्हेशन किंवा जास्त परमिशन्स तुम्हाला युरोपमध्ये, कॅनडामध्ये अशा देशांमध्ये दिलेले मिळतील क्रिप्टो करन्सीसाठी. आणि याच्या मागे कारण असं आहे की क्लिअर कट तिथे निगेटिव्ह इंटरेस्ट रेट्स आहेत. लोकांना आउटपुट्स किंवा प्रॉफिट्स नावाचा किंवा मग इंटरेस्ट नावाचा प्रकारच उरलेला नाहीये. सो त्यामुळे मग ते जास्तीत जास्त रिस्की प्रोडक्ट्सकडे जाण्याचं त्यांची जी टेंडन्सी आहे, तर त्या टेंडन्सीला बघून तिथले रेग्युलेटर्स खरंच चांगलं काम करतायत. सिक्युरिटी टोकन ऑफरिंग्सला वगैरे परमिशन्स देत आहेत. ETF तिकडे ऑलरेडी लॉन्च झालेले आहेत. सो पुढची गोष्ट अशी आहे की आता अमेरिकेमध्ये कधी या सगळ्या गोष्टी येतील त्याची वाट बघूया. ज्या दिवशी ते येतील त्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती आणखीन ग्रोथ झालेली दिसेल. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ऍट पिव्होट मुवमेंट मिरर्स ब्रॉडबँड, CMCC ग्लोबल सेल्स. तर CMCC ग्लोबल ही एक एशियामधली मोठा फंड मॅनेजर आहे जो स्पेसिफिकली ब्लॉकचेनमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बनलेला आहे. तर त्यांचे जे कोफाउंडर आहेत त्यांचं सरळ असं म्हणणं आहे की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आता अगदी महत्वाच्या जागेवरती येऊन थांबलेली आहे. आणि हे जे मुवमेंट आहे हे क्लिअरली रेप्लिकेट करतंय किंवा मिरर करतंय किंवा अशाच प्रकारे ब्रॉडबँडचं सुद्धा अडॉप्शन झालं होतं. आणि थोडक्यात जसं आम्ही आधीपासून सांगत आलोय, मी सुद्धा आणि बरेचसे क्रिप्टो करन्सी एक्सपर्ट आधीपासून सांगत आलेले आहेत. जसं अँड्रियास अँथोनोपोलसला तुम्ही बघून त्यांचं म्हणणं ऐकू शकता कधी तुम्हाला जमलं तर. त्यांचं पण हेच म्हणणं आहे की नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्शन जे आहे तर
त्याची जी कर्व असते, एस कर्व ज्याला म्हणतात, तर त्यानुसारच क्रिप्टोकरन्सीजचं आणि बिटकॉइनचं अडॉप्शन चालू आहे जगामध्ये. आणि एका लेवल पर्यंत काय होतं की स्लो ग्रोथ दिसते आणि त्यानंतर अचानक एक्सपोनेन्शियल ग्रोथ दिसते. जसं काळापर्यंत इंटरनेट नाही किंवा मग खूप कॉस्टली म्हटलं जायचं आणि त्यानंतर जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये इंटरनेट आलं. तसंच त्यानंतर मोबाईल फोनचं झालं की मोबाईल खूप कॉस्टली म्हणता कोणाकडे नाही, याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे, पण नॉर्मल माणसांकडे नाही, असं म्हणता अचानक प्रत्येकाच्या हातात 2-2 मोबाईल दिसायला लागले, राईट. तर असंच आता होतं आहे क्रिप्टोकरन्सीज आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं, आणि हे म्हणणं मला टोटली मान्य आहे. बघू पुढे काय होतं ते. $3 million इन इथर स्टोलन फ्रॉम सुशी स्वॉप्स मिसो लॉन्च पॅड. तर मिसो नावाचं एक लॉन्च पॅड आहे सुशी स्वॉपचं. तर त्याच्यामध्ये एक NFTचं प्रोजेक्ट लॉन्च झालेलं आणि त्यांनी जे फंड्स रेस केले होते त्याला एक्सप्लॉइट करून ती $3 million म्हणजे जवळजवळ 22-23 करोड रुपये त्यातून चोरीला गेलेले आहेत इथिरियमच्या फॉर्ममध्ये. सॅड न्यूज आहे. पुढे काय करतायत ते बघण्यासारखी गोष्ट आहे. याला ट्रेस करून पुढे काही करता येतंय का, कारण जर करता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे, पण डिसेंट्रलाइज प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे इझी नाही जाणार, कठीण जाईल. बघू पुढे काय होतं ते. Avalanche pulls down $230 million investment led by Polychain and Three Arrows Capital. Avalanche जर तुम्ही बघितलं असेल गेल्या 24 तासांमध्ये 40-50% ऍटलीस्ट ग्रोथ दिलेली आहे Avalancheने, आणि त्याच्या मागे कारण असं आहे त्यांनी ऑलरेडी $230 million रेज केलेले आहेत पॉलीचेन आणि थ्री एरोज कॅपिटल, आणि ही न्यूज बघून लोकांनी टोकन्स आणखीन विकत घेतले आणि जोरदार ग्रोथ त्यांना मिळालेली आहे. सो आता याच्यामध्ये त्यांनी त्यांचा ग्राफ वगैरे काहीही दिलेलं नाहीये, पण तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता coinmarketcap.com वरती. ऑल द बेस्ट टू Avalanche. पुढच्या बातमीकडे वळूया. सर्वे 1 in 10 आयरिश इन्व्हेस्टर्स, म्हणजे 10 पैकी 1 इन्व्हेस्टर आयर्लंड मधला आणि 1/4 किंवा मग क्वार्टर ऑफ यंग पीपल होल्ड क्रिप्टोकरन्सी. तर नॉर्मल इन्व्हेस्टर तुम्ही बघितले आयर्लंड मधले तर 10 पैकी एकाकडे क्रिप्टोकरन्सीज ऑलरेडी आहेत, आणि जर तुम्ही यंग लोक बघितले तर 10 पैकी 4 पैकी एकाकडे क्रिप्टोकरन्सीज आहेत. सो ही एक चांगली बातमी आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो आपण की युरोपमध्ये जे अडॉप्शन चांगलं चालू आहे त्याचं हे उदाहरण आपण पकडू शकतो. ऑल द बेस्ट टू आयरिश पीपल. काही ना काही त्यांचं चांगलंच होईल, कारण ते डिसेंट्रलायझेशन कडे जात आहेत, डिसेंट्रलाइज सिस्टीम्सला रिस्पेक्ट देऊन त्या टाईपच्या ऍसेट्सला हात लावतायत. ऑल द बेस्ट टू देम. पुढची बातमी बघूया. नायजेरियन करन्सी प्लंजेस टू न्यू लो ऑफ 570, म्हणजे $1 इज इक्वल टू 507 नायरा या लेवलला ती आता क्रॅश झालेली आहे. 10% घसरण झालेली आहे 30 दिवसांमध्ये, 30 दिवसांच्या पण आतमध्ये. सो नायजेरियन सेंट्रल बँक जे काही प्रयत्न करत होती क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसचं हे बंद पाड, क्रिप्टोकरन्सी बिझनेसेसला बँकिंग सर्व्हिसेस देऊ नका, हे करा ते करा, सगळ्या त्यांचे बँक अकाउंट बंद करा, फिनटेक कंपन्यांचे बँक अकाउंट बंद करा, हे सगळे कामधंदे करून शेवटी काय झालेलं आहे, आणखीन घसरण झालेली आहे, राईट. कारण काय की तुम्ही जेवढं काही गोष्टींना दाबायला जाल, जेवढं तुम्ही त्या गोष्टींना त्रास द्याल लोकांना काही कामं करण्यासाठी, तेवढं ते लोक काही ना काही वेगळे मार्ग शोधून आणि आणखीन तुमच्या अखत्यारीतून बाहेर निघून जातात. सो मला असं वाटतंय की नायजेरियामध्ये 90% जे काही ट्रेडिंग चालत असेल ते पीअर टू पीअर चालत असेल, 90 पण नाही 100%. आणि पीअर टू पीअर ट्रेडिंगला हे रेग्युलेटर्स किंवा यांच्या सेंट्रल बँका किंवा यांची कुठली का एंटिटी असे ना जाऊन काहीही करू शकत नाही. पीअर टू पीअर ट्रेडिंग थांबवणं म्हणजे ऑलमोस्ट लाईक स्टॉपिंग इंटरनेट आहे, बरोबर. तर ते करणं शक्य नाहीये. मग त्यांनी जर सेंट्रलाइज एक्सचेंजेस जे होते तिथे बिचारे जिवंत काम करत होते, तर त्यांना जर त्यांनी रेग्युलेट केलं असतं किंवा त्यांच्यावरती त्यांनी काहीतरी 5, 10, 15, 20% व्हॉटेवर जे काही टॅक्सेशन आहे ते लावून जर मोकळे झाले असते तर त्यांचेच कॉफर्स भरले असते, त्यांनाच टॅक्सेशन मधून इन्कम मिळालं असतं आणि ही अशी घसरण तरी झाली नसती. अर्थात माझं हे म्हणणं हे नाहीये की फक्त क्रिप्टोकरन्सी बिझनेसेसला थांबवल्यामुळे ही घसरण होते. ओके, ही घसरण याच्यामुळे सुद्धा होत असेल जे नायजेरियन सेंट्रल बँक स्वतः सांगणार पण नाही की त्यांनी नक्की किती क्वांटिटेटिव्ह इझिंग केलंय, म्हणजे साध्या भाषेमध्ये किती नोटा छापून मार्केटमध्ये वाटल्यात आपल्या मित्रांना, हे जर त्यांनी रिलीज केलं तर आपल्याला समजू शकतं की हे 10% जे घसरण झालेली आहे ती नक्की कशामुळे झाली आहे. ओके, तर हे अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. अचानक काहीतरी बोलणं याच्यामध्ये योग्य नाही. तरी सुद्धा मी काही ना काही याच्यामध्ये आणखीन डिटेल जर मला काही मिळालं तर मी अभ्यास करून ते पुढच्या एपिसोडमध्ये घेईन. सो थोडक्यात म्हणणं काय की सेंट्रल बँकिंग सिस्टीम आता नायजेरियामध्ये तरी फेल होती असं म्हणायला हरकत नाही, आणि हळूहळू स्वतः रॉथशाइल्ड साहेबांचं वाक्य आहे की सेंट्रल बँकिंग सिस्टीम फेल्युअरच्या दिशेने चाललेली आहे, आणि ते ऑलरेडी ते स्वतः सेंट्रल बँकिंग सिस्टीमचे इन्व्हेंटर आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यांचं म्हणणं जर असं असेल तर आपण काय विचार करावा हे आपल्या हातात आहे. तरी सुद्धा माझे मत तर तुम्हाला पटतीलच असं नाही किंवा ते करेक्ट असतीलच असंही मी म्हणत नाहीये. तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि तुमचं मत ठरवा आणि त्यानुसार तुमच्या मूव्स घ्या. पुढची बातमी बघूया.
विटॅलिक ब्युटेरिन अमंग टाइम्स 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल ऑफ 2021. 2021 मध्ये जे 100 टॉप इन्फ्लुएन्शियल लोकांची यादी तयार केली गेली जगातल्या टाइम्स मॅगझिनने, तर त्याच्यामध्ये कितव्या नंबरला आहे ते मला या न्यूजमध्ये सापडलं नाही, पण ते आपण शोधून मिळवू शकतो, तुम्ही सुद्धा शोधू शकता. इथिरियमचे को फाउंडर जे आहेत विटॅलिक ब्युटेरिन, ज्याने 2015 मध्ये इथिरियमचा प्रोजेक्ट हातात घेतला आणि आय थिंक 16 पर्यंत रिलीज सुद्धा केलं. तर त्यांची म्हणजे इलॉन मस्क सारख्या लोकांच्या बरोबरीने आता विटॅलिक ब्युटेरिन लाईनीमध्ये उभे आहेत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठं अचिव्हमेंट आहे यांच्यासाठी. ऑल द बेस्ट टू हिम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू हिम. आणि इथिरियमचे जेवढे फॅन्स आहेत सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढच्या बातमीकडे वळूया. मॉडेल सजेस्ट बीटीसी प्राइस फ्लोर ॲट इज 39K. सर्वे शोज होप फॉर इयर एंड 100K बिटकॉइन प्राइस. तर जे मॉडेल एक आहे त्यांनी म्हटलेलं आहे, कोणाचं आहे ते वगैरे त्या डिटेलमध्ये मी जात नाही, पण प्राइस प्रिडिक्शनसाठी बरेचसे मॉडेल्स वापरले जातात, वेगवेगळ्या लोकांनी डिझाईन केलेले. तर त्यातल्या एका मॉडेलनुसार, अभ्यासानुसार, अनालिसिसनुसार असं म्हणणं आहे की $39,000 ही या वर्षीची बॉटम प्राइस असणार आहे, त्याच्यापेक्षा खाली बिटकॉइन जाणार नाही. आणि सर्वे जो केलेला आहे, प्लॅन बी नावाचा ट्विटर हँडल आहे, 100 ट्रिलियन USD त्यांचं ऍक्च्युअल हँडल नेम आहे. तर त्यांच्या सर्वेनुसार $100,000 किंवा मग $1,00,000 बिटकॉइन जाईल असं 45.7% लोक म्हणतात आणि 1,23,410 लोकांनी वोट केलेला आहे. सो ही मोठी गोष्ट आहे, कारण 1,23,410 लोक हे जगातून सगळीकडून असतील, बरोबर. आणि सगळ्यांचं जर म्हणणं असं आहे की $1,00,000 आसपास जाईल बिटकॉइन यावर्षी डिसेंबर पर्यंत, तर बहुधा जाऊ शकतो. बघूया पुढे काय होतं. काही लोकांचं असंही म्हणणं आहे आता $5,00,000 बिटकॉइन जाईल असं सुद्धा म्हणतायत 6% लोक. $2,88,000 जाईल असं म्हणणारे 15% लोक आहेत. आणि 32.7% लोक म्हणतायत नाही, $1,00,000 थोडंसं आधीच किंवा मग भरपूर आधी खाली थांबू शकतो. सो या दोघांमध्ये टाय आहे असं म्हणून आपण चालूया. समजा 45% ते 5% इकडे घेतले तर तिकडे 40 आणि इकडे 38% जवळजवळ होत आहेत. सो 40 आणि 38 मध्ये खूप काही फरक आहे असं मला वाटत नाही. 5% मागे पुढे असू शकतं. मे बी हा वोट लवकर क्लोज झाला असेल आणि लोकांनी तिथपर्यंत, म्हणजे वोट क्लोज झाल्यावरती सुद्धा बरेच लोक जाऊन त्यांनी वोट हा बघितला असेल. त्यामुळे मला असं वाटतं की 40 पकडूया, $1,00,000 पर्यंत जाऊ पण शकतो आणि नाही पण गेला तरी पण इतकं वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. अभि पिक्चर बातमी मेरे दोस्त. आणि जोपर्यंत तुम्ही प्रॉपर अभ्यास तुमचा होत नाही तोपर्यंत क्रिप्टोला प्लीज हात लावू नका. सांभाळून राहा, सेफ राहा आणि स्कॅम्स पासून जेवढं दूर पळता येईल तेवढं दूर पळा. कोणी जर म्हणाला फ्रीमध्ये काही मिळतंय, कोणी जर म्हणाला की फक्त इकडे रजिस्टर कर, तिकडे रजिस्टर कर, तुमच्या एक्सचेंजचा ID सांगा किंवा तुमच्या वॉलेटचा ऍड्रेस सांगा, काही कुठेही जायची गरज नाहीये. तुमच्या बॉट्सचं ट्रेडिंग असं मिळतं, त्याचं ट्रेडिंग तसं मिळतं. काही गडबड करू नका. क्रिप्टो विकत घेऊन आपल्या वॉलेटला ठेवायचे, सांभाळून एक्सचेंजमध्ये जास्त ठेवायचे नाही. आणि वॉलेटची काळजी कशी घ्यायची यासाठी मी आधीच तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. सांभाळून राहा, सेफ राहा. तुम्हाला मी फक्त आता आजच्या एपिसोडला पूर्णविराम देण्याच्या आधी फक्त एकदा पटकन coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 17 सप्टेंबर 2021 संध्याकाळी 8 वाजता बिटकॉइन होता $47,473. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया आणि क्रिप्टोकरन्सी जगतात सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेट सुद्धा बघूया. तोपर्यंत बाय द डिप्स अँड ऑडिओ. बाय गाईज.